गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. येतोय आवाज. हा, ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळची सकाळ सगळ्यांना. मी सौ विशाखा शिंगे व माझा मुलगा स्वरूप शिंगे. तर मी या फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे की माझ्या मुलग्याला कमी वयामध्ये सुरू झालेली थायरॉइडची गोळी व त्यामुळे त्याला इतके सारे प्रॉब्लेम होते की त्याला फक्त गोळी खाऊन तो प्रॉब्लेम कमी होणार नव्हता. का तर त्याला बरेच वर्ष झालं हा थायरॉइडचा प्रॉब्लेम होता व तो लवकर निदान लागल्या नसल्यामुळं त्याला खूप सारे प्रॉब्लेम चालू झाले होते. त्याची उंची वाढत नव्हती किंवा त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते. माझ्या म्हणजे एकदम माझ्या तोंडातून येते की त्याचे केस काळे झालेत. तर आता त्याचे केस काळे व्हायला सुरू झालेत. जे काही म्हणजे त्याच्यामध्ये अगोदरचे त्रास होते ते आता पूर्णपणे कमी झालेत. त्यामुळे माझ्या तोंडामध्ये सगळं बोलताना अगदी असं खरं म्हणजे येतं की त्याचे केस काळे झालेत, परत त्याची उंची वाढल्या. त्याच्या पोटाच्या तक्रारी इतके होते की त्याला दररोज असं पोट साफ व्हायचं नाही किंवा भूक लागायची नाही किंवा त्याला कुठलीही गोष्ट करताना एनर्जी राहायची नाही अजिबात. आणि वरचेवर तो आजारी पडायचा, ताप यायचा. ज्यावेळेला ही गोळी चालू झाली त्यावेळेला ती डॉक्टरांनी सांगितलं की ही गोळी त्याला दररोज खाल्ली पाहिजे. पण ही गोळी त्याला खायला त्याचं वय इतकं लहान होतं, तो 16-17 वर्षाचा होता. त्यामुळे आता वर्ष झाले मी या फॅमिलीला जॉईन आहे. आणि मला या फॅमिलीची ओळख करून दिली ते आपल्या प्रिया भंडारी मॅडम, पेठ वडगावच्या. तर मी या फॅमिलीला जॉईन जरी झाले तर तेव्हापासून त्याला जे तक्रारी होत्या त्या तक्रारी खूप साऱ्या तक्रारी कमी झाल्यात. आणि तो आता खूप ऍक्टिव्ह असतो, अभ्यासामध्ये मन लागतं त्याचं किंवा व्यायाम करतानाही त्याला म्हणजे करू वाटत नव्हता व्यायाम, पण तो आता खूप चांगल्या प्रकारे व्यायाम करतो. आणि आपल्या वर्कआउटच्या बॅचला असणाऱ्या अश्विनी मॅडम त्या खूप त्याच्यावर म्हणजे लक्ष देतात की तू व्यवस्थित करतोय, छान करतोयस, अजून कर. आणि आपल्या ज्या या शतायशी फॅमिली मधले सगळे व्यक्ती आहेत ती व्यक्ती खूप सारा गायडन्स त्याला चांगला केल्यामुळे त्याच्या खूप साऱ्या तक्रारी कमी झाल्यात. आणि जी कमी वयामध्ये थायरॉइडची गोळी चालू झाली याविषयी मी खूप निगेटिव्ह फील राहत होते, पण आता मी पण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे त्याच्या सगळ्या अगोदरच्या सवयी आहेत त्या खूप साऱ्या सवयी आता चांगल्या लागलेल्या आहेत. तो दररोज उठून व्यायाम करतो व्यवस्थित. सगळ्यांशी अगोदर त्याची खूप चिडचिड व्हायची, आता त्याची खूप चिडचिड कमी झाली. तो सगळ्यांशी अगदी अगदी आनंदाने बोलतो. कुठेही जाताना तो असा हे राहायचा, नर्वस राहायचा, पण आता खूप पॉझिटिव्ह राहतो तो. आम्ही ह्या शताशी फॅमिलीची खूप ऋणी आहे. आणि थँक्यू ऑल ऑफ यू. येस, विशाखा मॅडम साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. मुलांचं आरोग्य, कमी वयामध्ये चालू झालेला थायरॉइड. मग कसं असतं माहिती का, पालक ज्यादा चिंता करत असतात. आणि खरं पण आहे, ऐकलेल्या न ऐकलेल्या गोष्टी आपल्या मुलांना जेव्हा होत आहेत ना, त्यावेळेला मग शोधाशोध चालू होते. आणि बरोबर प्रिया मॅडम भेटल्या त्यांना, आणि त्यांनी स्वतःवर काम केलंय. भारी वर्कआउट आणि हे सगळं करतोय तो. त्यामुळे एकदम पॉवरफुल जोरदार क्लॅपिंग करू आपण परत एकदा स्वरूपसाठी पण. ओके, चलो आता परत एक वेलकम करणार आहोत. अनम्यूट करायचं, वेलकम करायचं, परत म्यूट करायचं. ओके, सरिता मॅडम, शतायुषी फॅमिली मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ओके, वेलकम ताई. सरिता सरिता मॅडम, पोस्ट हे कोण करायला लागले चेंज? हा, सरिता वेलकम मॅडम. सरिता मॅडम, वेलकम. वेलकम ताई. सरिता मॅडम वेलकम. सरिता मॅडम, वेलकम ताई. वेलकम. सरिता ताई, नाव कुठून वेलकम. आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं? ताई वेलकम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय? अगदी भारी. आवाज येतोय? येतोय येतोय. त्यांच्याकडेच काहीतरी रेंज प्रॉब्लेम आहे. सरिता मॅडम, तुमचा आवाज अगदी व्यवस्थित येतोय. माझं नाव सरिता सरिता सौंदडे. मला ही लिंक प्रिया भंडारे यांच्याकडून मिळाली. आवाज येतोय मॅडम? हो येतोय, हो येतोय. मला ही लिंक प्रिया भंडारीकडून मिळाली. माझं वेट मुळे मी इथं या लिंकला जॉईन झाले होते. या 3 महिन्यापासून माझं वेट 8 किलो कमी झालेलं आहे आणि मला थायरॉइडचाही प्रॉब्लेम आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे मी व्यायामला वगैरे वर्कआउटला असते, पण मला खूप त्रास होतो म्हणून वर्कआउटला मी थांबत नाहीये. आणखी मला आता जास्त म्हणजे धाप लागायचा किंवा मी बाहेर चालले तर मला ते थकवाल्यासारखं व्हायचं.
आता तो माझं पूर्णपणे कमी झालेला आहे. मी जिन्यावरती जाणं येणं माझं दिवसातून 2-3 वेळा मी जिना चढते उतरते. माझं पूर्ण म्हणजे पूर्ण त्रास हा कमी झालेला आहे मॅडम. ओके. वय किती आहे? 46 रनिंग 46. ओके. हा, आणि किती वेट लॉस करायचं आहे? मला अजून तरी 30-40 किलो वेट लॉस करायचं मॅडम. हा. मग कसं असतं, एवढं वेट असतं ना त्यावेळेला मग सरिता मॅडम आता आधी काय प्रयत्न केले होते वेट लॉसला? हो भरपूर केले. हो केले होते. आपलं हेच मी ओके. पहिला चालू केलेलं होतं तेव्हा काय माझा फारसा रिझल्ट नव्हता. पण आता माझं आहे. रिझल्ट नव्हतं तरी पण कसं काय खाण्यापिण्याची घेतलं सवय मग? सगळं रिझल्ट ते नव्हता. जरा रिलेटिव्ह होते त्यांच्या एक 2-3 किलो असं होतच की कमी, जास्त नाही. ओके. पण हा. फारसा असा मला रिझल्ट आलाच नव्हता. ओके. चलो, एवढं मस्त वजन कमी झालंय, अजून फास्ट कमी होईल. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहे तुम्ही? आहे. येस. ओके. आहे. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सरिता मॅडम साठी. आणि बेस्ट पैकी स्वतःवर काम करा जोपर्यंत एंड रिझल्ट पर्यंत पोहोचत नाही. कारण का की जेवढं करायचं आहे ना, हेवी वेट आहे, पटापट कमी होऊ शकतं, हो. पण फक्त सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्यानं करा. आता आंबा यायला लागला, तो लई आपल्याला काय करतोय, परत लालूची दाखवतोय. आंबा वाईट नाही आहे बरं का, ते नंतर सांगणार आहे. येऊ दे जरा मार्केटमध्ये, जरा रेट खाली येऊ दे, मग सांगतो तुम्हाला कसा खायचा ते. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करू सरिता मॅडम साठी. आणि आता आपण जाणार आहोत मुंबई तुकाराम पाटील सरांच्याकडं. हा, तुकाराम सर अनम्यूट करा. भारी रिझल्ट आहे यांचा, माहितीये, एकदम पॉवरफुल रिझल्ट. ऐका, या वयामध्ये जर यांचा एवढा क्लास रिझल्ट येऊ शकतो तर आपला पण येऊ शकतो. हा, तुकाराम सर बोला. हा मॅडम, माझं नाव तुकाराम पाटील. मला ही लिंक महेश्वरी डंके, अशोक डंके यांनी दिली. कारण की माझं लिंक द्यायचं कारण माझं वाढलेलं वजन, माझा पोटाचा घेर जास्त होता. त्याचबरोबर मला बीपीची शुगरची गोळी चालू होती. मी मुंबईत लालबाग मध्ये राहतो. तर आमची रूम 4थ्या मजल्यावर आहे. तर मला जिना चढताना भरपूर त्रास व्हायचा. असं की माझ्या छातीत कळ यायची, अशी कळ यायची की असं वाटायचं की माझ्या छाती फाटते की काय असं वाटायचं. मग मी त्याच जागेवर थोडा वेळ उभा राहायचो. दम कमी झाला की मग मी वर जिने चढायचो. नंतर अशोक डंके यांनी मला ते सकस संतुलित आहार घ्यायचा सांगितला. तर मी त्यांचं पण ऐकत नव्हतो 1 महिना. काय ते म्हणत होते तुम्हाला गरज आहे ती तुम्ही घ्या काय, तर मी ते घेत नव्हतो. नंतर महिन्यानंतर मी चालू केल्यानंतर पूर्ण माझं वजन 95 किलो होतं. आता माझं 77 वर वजन आलंय मॅडम. ओके. 18 किलो कमी केलं. होय, 17 किलो वजन कमी होऊन पण मला अजून 8-9 किलो वजन कमी करायचं आहे. आता जिने चढताना छातीत दुखतंय? नाही ना, आता दम बी लागायचा एकदम कमी झाला. छातीत कळ यायची बी कमी झाली. मी रस्त्याने चाललो, जरी जिना रस्ता चढ असला तरी मला दम लागायचा, या छातीत कळ यायची. ओके. वय किती आहे सांगा जरा सगळ्यांना. वय माझं 67 आहे मॅडम. आता 67 पूर्ण होईल मला जून मध्ये. येस. हे बघा, तुकाराम पाटील सरांची अजून एक खासियत सांगू काय. तुकाराम पाटील सरांना जावई आहे ना, अशोक डंके त्यांचे जावई आहेत. आता जावई सांगून सुद्धा सासरा 1-1 महिना ऐकत नाही. पोरगीचा बाबा, पोरगीचा बाबा, पोरग्याचा नव्हे, पोरगीचा बाबा 1-1 महिना ऐकत नाही. आणि एवढे सगळे चॅलेंजेस असताना मला तुकाराम सर तुम्हाला एक विचारायचं आहे, एवढं सगळं होत होतं, एवढं दुखत होतं, दवाखान्यात दाखवलं नाही तुम्ही? नाही, कधीच नाही दाखवलं.
दाखवायला पाहिजे ना सर. असं कसं एवढं गाफील कसं राहायचं? ज्या वेळेला जिना चढताना एवढा आपल्याला त्रास होतोय, कळ येत्या, छाती फाटल्यासारखी वाटते, म्हणजे किती कळ आणि वेदना आणि तीव्रता असते. एवढं नका गाफील राहायचं नाही कोण बर का. कारण आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण जर लक्ष दिलं, निदान लागू शकतं ना वेळीच निदान लागल्यानंतर आपल्याला त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकतात. जर निदान नाही लागलं तर काही होऊ शकतं ना. आणि याच्यानं कमी वाटतंय, बरं वाटतंय, ठीक आहे. वजन कमी करताय, ठीक आहे. पण एकदा चेकअप पण करून घ्या. कारण स्वतःच चेकअप स्वतः करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे स्वतः करणं म्हणजे डॉक्टरांच्याकडे करून घेणं गरजेचं असतंय. छान काम केलंय त्यांनी स्वतःवर. खरंच एकदम भारी रिझल्ट काढलाय. रिझल्ट म्हणजे एकदम वाखाणण्याजोगा रिझल्ट आहे. त्याची मॅडम बायको 4 महिन्यात रिझल्ट आलाय हा. तेच की 4 महिन्यात रिझल्ट आला. या रिझल्टचं श्रेय बायकोला का पोरगीला? मुलगीला. मुलगीला. हो, मुलगी हा. जावं यांनीच येळगुड मध्ये नेऊन ठेवलं 2 महिने. तिथून 2 result महिने सुरुवात आपल्या झाली. घरात ठेवून घेऊन बरं येळगुडात का ठेवून घेतलं जरा सांगा सगळ्यांना. सगळ्यांच्यातच प्रॉब्लेम आहे तो. नाही मुंबईला त्यांनी मला पाठवून दिलं होतं पहिल्या टायमाला. कसं व्हायचं घरात संध्याकाळचा मी 2 टाइम घ्यायचो. पण संध्याकाळचं काय व्हायचं, बायको म्हणजे काय बनवलं की हे देऊ ते देऊ काय असं. त्यामुळे ते बरोबर होईना मुंबईत. म्हणून ते जावे म्हणले नाही तुम्ही इकडे येळगुडला या, येळगुडला आपण करू व्यवस्थित. असं झालेले. सर शुगरच्या गोळ्या बंद झाली. शुगरची बीपीची गोळी माझी बंद झाली. ओके, किती गोळ्या होत्या? एकच गोळी होती माझी. हा, आणि कुणी 4 महिन्यात गोळ्या बंद? होय, 4 महिन्यात कम्प्लीट गोळी बंद झाली माझी. बर. गोळी बंद होऊन किती दिवस झाले? गोळी बंद होऊन झाली का मला वाटतं 1-2 महिने झाले. बर. डॉक्टरांनी बंद केले ना? हा, डॉक्टरांनी बंद केल्या. आता स्वतः सगळं चेक करताय? डायबिटीस, बीपी, फास्टिंग हा, बीपी चेक करते की. करत राहा. येस. हा, करत त्याची मजा सांगते. मम्मीचा रिझल्ट सांगा की, मम्मीचा रिझल्ट बोला की, तिला बोलवायचं काय? इकडे हाय 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 खायला घालून नवऱ्याचं वजन वाढवून ठेवल्यात आणि स्वतःच्या वाटणीचं पण सगळे नवऱ्यालाच खायला घालून स्वतः बारीक राहिल्यात. असं नाही, आहे. आता नाही देत नाही. तिला पण आता चालू केलंय डायनो. आणि तिचं वजन कमी आहे, तिला वजन वाढवायसाठी चालू. ओके, काय वाढलंय? काय फरक काय वाटायला लागलाय? किलोभर वाढले की. किलोभर वाढलं? बर. आणि काय एनर्जी, ताकद वाढते का नाही? हाय ताकद आहे. ताकद आहे, व्यवस्थित आहे आता. बर. नवऱ्याला संध्याकाळी काय काय खाऊ घालता येतं? आणि डावा हात माझा लय दुखायचा, तो कमी आलाय. वर उचलत वर उचलत होता हात, डावा हात पूर्ण कमी आलाय दुखायचा. बर. नवऱ्याला संध्याकाळी काय काय खाऊ घालताय? आता नाही घालत, बंद केलंय सगळं. बंद केलं? होय जावाई ओरडते मला. मजा काय केली माहितीये का? लेकीचं जावयाचं ऐकच ना. अशोक डंकेनी डायरेक्ट माझ्याकडेच घेऊन आले दोघांना पण. होय यासनी जरा सांगा म्हणून. टेन्शन असतंय पहिल्याच्या लोकांना आपल्या पोराला, नवऱ्याला, सगळ्यांना खाऊ घालण्याची हौस असत्या. करायची हौस आहे, त्यांना खाऊ घालायची हौस आहे. त्यामुळे आपलं नुसतं खाऊ घालण्यासाठी एवढं वजन वाढवून ठेवलं नवऱ्याचं, धाप लागावं एवढं. स्वतः मात्र वेट गेन करणार आहे. तुकाराम सर, ते लालबागला राहताय, ते लालबागच्या गणपतीचं दर्शन पण होतंय काय तुमच्याकडं? जवळ आहे आम्हाला. जवळ नाही, ते वशिल्यानं होते का VIP दर्शन? होणार. ओके. मुद्दाम सांगाल तुमच्या सगळ्यांसाठी, नाहीतर कुणाला घ्यायचं असलं तर मी मुद्दाम सांगायला लागले. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण तुकाराम पाटील सरांसाठी. प्रिया मॅडम, आता तुमचा एक्सपिरियन्स त्याला. येस. ओके, चलो. सगळे क्लास एक्सपिरियन्स सगळ्यांच्या वर स्वतः काम करायला लागलेत म्हणून रिझल्ट येतो. गाफील कोणीच राहायचं नाही हेल्थच्या बाबतीत. कारण का? शरीराच्या बाबतीत गाफील राहिलो ना, शरीर स्वास्थ्य आपल्याला स्वतः मेंटेन करावं लागतं.
कुणीही आपल्याला ते गिफ्ट करू शकत नाही. उपचार करू शकतात, पण ते तुम्हाला टिकवावं लागतं, मेंटेन करावं लागतं, अजून डेव्हलप करावं लागतं. कारण शरीर झिजतं, त्याला त्या सगळ्यावर काम करताना हळूहळू एक्स्ट्रा काम करावं लागतं. पहिल्यापासून काम केलं तर काम कमी करावं लागतं, काम सगळं बिघडल्यावर काम केलं तर ज्यादा करावं लागतं. आणि